पण दुसऱ्या बाजूने माझा प्रश्न असा होता की ज्या न्यायाधीशांना मराठी येत नाही, समजत नाही, ज्यांची मातृभाषा मराठी नाही किंवा ते शिकलेले नाहीत, असे न्यायाधीश जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात येतील तेव्हा त्यांनी कामकाज कसं चालवावं? अशा प्रकारचे न्यायाधीश फार क्वचित असतात. म्हणजे एखाद दुसरा न्यायाधीश असा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो. आपल्या राज्यातून जेव्हा हेमंत गोखले न्यायमूर्ती हे विविध राज्यांमध्ये गेले तेव्हा त्यांनी त्या राजभाषा ती शिकून घेतली किंवा त्यांच्या बरोबरचे जे सहकारी असतात त्यांच्याबरोबर ते समजून घेतात. खरे, पण मग आता मराठीचा वापर हा जिल्हा पातळीवरती किंवा जी अन्य न्यायालय आहेत त्यांच्यामधून तरी वाढीला लागलं असं काही चित्र दिसतंय आपल्याला? वाढीला लागलंय म्हणजे सुरू झालेलं आहे नेमकं. पण जिल्हा न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही न्यायालयांमध्ये 100% कामकाज हे मराठीतून व्हावेच हवे. पण गेली 12 वर्ष झाली अंमलबजावणीच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने शासनाकडे टंकलेखक, लघुलेखक, पायाभूत सुविधा, संगणक या गोष्टींच्या मागण्या केल्या आहेत, पण शासनाने त्या अद्याप पुरवलेल्या नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला विलंब होतोय. त्याचबरोबर अंमलबजावणीच्या दृष्टीने विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती जी आहे स्थापन केलेली, तर त्यांना बरेचसे अधिकार दिलेले आहेत, पण त्यांचा जो कार्यकाल आहे तो वर्षातून 24 दिवस एवढाच कार्यकाल आहे. तर अशा प्रकारचा कार्यकाल असून अंमलबजावणी होणार नाही. याला पूर्ण वेळ कार्यालय स्थापन करून पूर्ण व्यक्तींची या क्षेत्रातल्या व्यक्तींची नेमणूक करून हे काम पुढे न्यावं असावे. आपण आता संगणकाचा वापर उल्लेख केला, तर संगणकाच्या माध्यमातून जर मराठी वापरायचं असेल तर त्याच्याही अडचणीत, कारण प्रत्येकाचे कीबोर्ड वेगळे आहेत, तर त्याही दृष्टीने काही प्रयत्न व्हायला हवेत का? त्या दृष्टीने मराठी अभ्यास केंद्राने शासनमान्य युनिकोड प्रणालीचा प्रसार सुरू केलेला आहे. म्हणजे शासनाने गेली 10-12 वर्षापूर्वीच केंद्र शासनाने युनिकोड ही मराठीतून जी प्रणाली आहे तिला मान्यता दिलेली आहे. फक्त शासनाने आता बघा काही ज्या संकेतस्थळं असतात त्याच्यामध्ये मराठीतून आपण पाहतो, जसं विकिपीडिया असतं ते मराठीतून आपण पाहतो, तर तसंच शासनाने आता युनिकोडमधून कामकाज करण्यास सुरुवात केलेली आहे. युनिकोडच्या माध्यमातून न्यायव्यवहारात सुद्धा मराठी होण्याच्या दृष्टीने सर्व न्यायालयांना मराठीतून संगणकामध्ये दाव्यांची नोंद वगैरे करण्यास सांगितलेलं, पण अजून 3 वर्ष झाली या गोष्टीला अजून काम पूर्ण झालेलं नाही या गोष्टीचं. थोडा एक प्रश्न असा येतो की समजा जेव्हा 2 राज्यांमधली न्यायालयांचा काही जेव्हा त्यांना एकत्रित काम करायचं असेल किंवा सर्वोच्च न्यायालयात जेव्हा एखादा खटला जातो तेव्हा मग जर का ते त्या राज्यातलं त्या भाषेतलं जर कामकाज असेल तर त्याची दाद ही पुढे कशा पद्धतीने लागू शकेल? जेव्हा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जेव्हा एखादं कामकाज पुढे जातं तर त्यावेळेला जे न्यायनिर्णय असतो तो इंग्रजीमध्ये असतो आणि कागदपत्रांचा फार कमी तिथे उपयोग होतो. न्यायनिर्णय हा इंग्रजीत असल्यामुळे उच्च न्यायालयाचं आणि सुप्रीम कोर्टाचं, त्याच्यामुळे इंग्रजीत काम तिथे चालतं सुप्रीम कोर्टामध्ये. खरं, पण आपण म्हणतात काही प्रयत्न तर झालेले, किमान एक कोश तरी तयार झालेला आहे, काय त्याच्यामध्ये किमान काहीतरी प्रगती झालेली आहे की नाही? एक विधी व न्याय व्यवहार कोश हा झालेला आहे, पण शासनाने ते सर्व राज्यभर वकिलांना न्यायाधीशांना पुरवण्याची कोणती ठोस कार्य केलेलं नाहीये. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसाला ह्या न्याय व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये जे शब्द आहेत, ज्या न्यायनिर्णय आहेत, ह्या गोष्टी समजावून सांगितलेल्या नाहीयेत. खरे, पण दुसऱ्या बाजूला एक प्रश्न असाही पडतो की आता आपण जर पाहिलं तर शासकीय स्तरावरती मराठी आपण वापरतो, पण ती मराठी सुद्धा इतकी दुर्बोध असते आणि अनेकदा काही परिपत्रकं आपल्याला अशी दिसतात, परिपत्रक या शब्दापासूनच आपल्याला प्रश्नचिन्ह पडतात. तर सोपी मराठी यावी, कारण नाहीतर जर मराठी येईल आणि ती पुन्हा दुर्बोध असली तर पुन्हा सर्वसामान्य माणूस त्यापासून तुटलेलाच राहील. याच्यासाठी काय प्रयत्न व्हायला? याच्यासाठी भाषा संचालनालय म्हणून एक जी शाखा आहे तर त्यामध्ये हे सगळं काम सुरू होतं. तर तिथे जे असे शब्द आहेत जे सर्वसामान्य माणसाला काय, वकिलांना न्यायाधीशांना सुद्धा कळत नाही, तर त्या दृष्टीने सोपी मराठी करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई शासनाने लवकरात लवकर करावीच हवी. खरं, याच्यासाठी आपण आपल्या केंद्राच्या माध्यमातून जे प्रयत्न करतात आणि आता जी पुस्तिका आपण प्रकाशित केली त्याबद्दल काय सांगता येईल? ही जी पुस्तिका आहे न्याय व्यवहारात मराठी, न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी, ही पुस्तिका करण्यामागे कारण आमचं एकच आहे की सर्वसामान्य माणसाला, वकिलांना, न्यायाधीशांना की न्याय व्यवहारात मराठीतून कामकाज करणे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे, हे सर्वसामान्य जनतेला कळावायच हवे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये न्याय व्यवहाराची सद्यस्थिती दिलेली आहे, कशा पद्धतीने कामकाज करायला हवं, शासनाची काय जबाबदारी आहे, उच्च न्यायालयाची काय जबाबदारी आहे, या सगळ्या शासकीय यंत्रणांची जबाबदारी आम्ही त्यामध्ये कथन केलेली आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कृती आराखडा आहे की मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेला आहे की विधी शिक्षणात मराठी असायला हवं. विधी शिक्षणात जोपर्यंत मराठी येत नाही तोपर्यंत पुढे न्याय व्यवहारात त्याच्या अडचणी होतात.
खरं आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे विधी शिक्षण सुद्धा मराठीतून घ्यायची सोय उपलब्ध झाली. अधिक सोप्या मराठीमध्ये याचा वापर आपण सर्वत्र करू शकलो आणि आपल्या केंद्राच्या माध्यमातून जे प्रयत्न चालू आहेत सरकारी पातळीवर सुद्धा जर प्रयत्न हे जोरदारपणे सुरू झाले तर खरोखरच आपलं जे उद्दिष्ट आहे की पूर्ण न्यायालयीन कामकाज हे प्रामुख्याने आणि जर शक्य झालं तर पूर्णतः मराठीतून चालावं, हे जर का साध्य झालं तर मला वाटतं आपण ही आज जी चर्चा करतो त्याला पुढे काही फळं आली अशी आपण आशा व्यक्त करूयात. आपण इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. नमस्कार.